नमस्कार. आता महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टमध्ये आपण चॅप्टर 1 बघितला, सेक्शन 1 to 7, दॅट इज प्रिलिमिनरी ॲस्पेक्ट. त्याच्यामध्ये सगळ्या सेक्शन 7मध्ये सगळ्या डेफिनेशन्स बघितल्या. आता आपण चॅप्टर 2 वरती सरकतो, दॅट इज फिक्सेशन ऑफ स्टँडर्ड रेंट अँड परमिटेड इन्क्रीजेस. ते सेक्शन 8 ते 14 नुसार त्याच्या प्रोव्हिजन्स दिलेले आहेत. तर ते आपण चॅप्टर 2चं हेडिंग लिहू आधी. चॅप्टर 2 provisions regarding standard rent and permitted increases. ठीक आहे. सेक्शन्स आहेत सेक्शन 8 ते सेक्शन 14. आता डेफिनेशन क्लॉज मध्ये आपण बघितलं होतं स्टँडर्ड रेंट म्हणजे काय आणि परमिटेड इन्क्रीजेस म्हणजे काय. स्टँडर्ड रेंट म्हणजे कोर्टाने फिक्स करून दिलेलं रेंट आणि परमिटेड इन्क्रीजेस म्हणजे या ऍक्टनुसार काही असे इन्क्रीजेस आहेत की जे परमिसिबल आहेत. थोडक्यात रेंटमध्ये ते ऍड ऑन करायला काही हरकत नाही, ते परमिसेबल इन्क्रीजेस, दॅट इज परमिटेड इन्क्रीजेस. ठीक आहे. त्यामुळे आपण सेक्शन 8 पहिल्यांदा बघूयात की स्टँडर्ड रेंट कसं फिक्स केलं जातं. सेक्शन 8, 9 आणि 10 ह्या स्टँडर्ड रेंटच्या स्पेसिफिक म्हणायला काय हरकत नाही प्रोव्हिजन्स आहेत. तर त्यातला पहिला आपण सेक्शन 8 घेऊयात. स्टँडर्ड रेंटचे डेफिनेशन सेक्शन 7 क्लॉज 14 मध्ये बघितले होते आपण. त्यातला पहिला सेक्शन घेऊ, सेक्शन 8. आता काय, सेक्शन 8चा आवाका जरा मोठा आहे, त्यामुळे आपण त्याला पार्ट मध्ये घेऊ. तसं ऑलरेडी सब क्लॉजेस मध्ये दिलेलाच आहे, पण त्या सब क्लॉजेस मध्येही थोडेच फार आपल्या हिशोबासाठी त्याचं कॅटेगरायझेशन करूयात आपण. ठीक आहे. वर्डिंग घ्या. कोर्ट मे फिक्स स्टँडर्ड रेंट अँड परमिटेड इन्क्रीजेस. स्टँडर्ड रेंट and permitted increases. Standard rent and permitted increases in certain cases. ठीक आहे. तुम्हाला जर बाहेरचा आवाज येत असेल तर थोडंसं त्याच्यावरती लक्ष देऊ नका. ठीक आहे. सेक्शन 8 क्लॉज 1 बघूयात आपण. सेक्शन 8 क्लॉज 1. सेक्शन 8 क्लॉज 1 ची स्टार्टिंगच अशी होते, सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 9. आता सेक्शन 9 म्हणजे महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट मधला स्वस्त रेस ज्युडिकाट आहे. स्वस्त का म्हणतो आपण? कारण की तो एक्झॅक्ट रेस ज्युडिकाटा नसून रेस ज्युडिकाटा पहिल्यांदा आपण कुठे बघतो, सेक्शन 11 ऑफ सीपीसी. तर तिकडे आपण बघूयात सीपीसी जसं घेऊ तसा. तर इकडे रेस ज्युडिकाटाचं सारखी कन्सेप्ट सेक्शन 9 मध्ये दिलेली आहे. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात स्टँडर्ड रेट ऑलरेडी एखाद्या स्पेसिफिक प्रिमायसेससाठी कोर्टाने ऑलरेडी डिक्लेअर करून टाकलेले आहेत, तर त्यासाठीचा परत दावा दाखल करता येणार नाही अशा पद्धतीने. ठीक आहे. वर्डिंग चालू करूयात आपण. सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 9. Subject to the provisions of section 9. The court may, section 9, the court may, upon the application of either landlord or tenant. ठीक आहे. either landlord. आता हे वर्डिंग आपल्या डायरेक्ट मध्ये दिलेलं नाहीये, लँडलॉर्ड और टेनंट. पण लक्षात घ्यायचं की स्टँडर्ड रेंट किंवा परमिटेड इन्क्रीजेससाठी सेक्शन 8 क्लॉज 1 आणि 2 मध्ये ज्यावेळेस ऍप्लिकेशन केलं जातं त्यावेळेस लँडलॉर्ड किंवा टेनंट आयदर दोघांपैकी एक जण कोणी ऍप्लिकेशन करू शकतो. आयदर लँडलॉर्ड और टेनंट कॅन मेक एन ऍप्लिकेशन अपॉन द ऍप्लिकेशन ऑफ लँडलॉर्ड और टेनंट टू द कोर्ट for fixation of standard rent
or permitted increases, standard rent or permitted increases in the following circumstances. In the following circumstances. आता असे कोणते सर्कमस्टन्सेस आलेत की त्यामध्ये आयदर टेनंटला किंवा लँडलॉर्डला कोर्टाकडे ऍप्लिकेशन करावं लागलं की तुम्ही स्टँडर्ड रेंट किंवा परमिटेड इंटरेस्ट फिक्स करून द्या. तर ते आपण सर्कमस्टन्सेस बघूयात. ठीक आहे, सेक्शन 8 क्लॉज 1 चालू आहे आपला. Under the following circumstances, where the court is satisfied that, पहिला काय circumstances आहे, circumstance where the court is satisfied that, where the court is satisfied that there is no sufficient evidence to ascertain the rent. There is no sufficient evidence to ascertain the rent. एव्हिडन्स नाही आहे कोणताही ऑन रेकॉर्ड की त्याच्यामुळे आपण स्टँडर्ड रेंट किंवा परमिटेड इन्क्रीजेस करू शकतो. म्हणजे आयदर लँडलॉर्डकडे नाही आहे किंवा टेनंटकडे नाही आहे. ठीक आहे, हा झाला पहिला. ज्यावेळेस आपण असे पॉइंटर्स घेतो ना तिथे अर्ध स्वल्पविराम द्यायचा. सेकंड पॉइंट बघूयात आपण. सेकंड पॉइंट, where any premises have been were let, डॅश करून त्याच्यामध्ये फर्स्ट were let for nominal rate, किंवा सेकंड रेंट फ्री किंवा सी काय म्हणतं, some consideration in addition to rent, some consideration in addition to rent, some consideration in addition to rent. म्हणजे रेंटवरती अजून काही कन्सिडरेशन जर लँडलॉर्ड घेत असेल तर मग अशा 3 सर्कमस्टन्सेसमध्ये जर ते प्रिमायसेस लेट केलेले असतील तर मग आयदर लँडलॉर्ड किंवा टेनंट जी कोणी सफरिंग पार्टी असेल त्यांनी फिक्सेशन ऑफ स्टँडर्ड रेंट किंवा परमिटेड इन्क्रीजसाठी ॲप्लिकेशन करून टाकायचं. आणि याच्यातला तिसरा ॲस्पेक्ट जो आहे, ठीक आहे, आपण सेक्शन्स पण थोडेसे रिअरेंज करू. आपले ॲस्पेक्ट्स एकच पॅचमध्ये कव्हर होण्यासाठी. ठीक आहे, तिसरा ॲस्पेक्ट बघूयात आपण. इफ देर इज डिस्प्यूट बिटवीन लँडलॉर्ड अँड टेनंट for the fixation of standard rent, आणि चौथा ऍस्पेक्ट बघूयात आपण. हा ऍक्च्युली जो चौथा ऍस्पेक्ट आहे तो सेक्शन 8 क्लॉज 2 आहे. ठीक आहे, पण तो आपण याच्यामध्येच कव्हर करून घेऊ या पॅचमध्ये. इफ देअर इज डिस्प्यूट between landlord and tenant upon the permitted increases, ठीक आहे. तर आपण जे पहिल्या वाक्यात लिहिलं सेक्शन 8 क्लॉज 1 मध्ये, तिथं आयदर लँडलॉर्ड और टेनंटला बॉक्स करा. आयदर लँडलॉर्ड और टेनंट कॅन मेक एन ॲप्लिकेशन. तर अशा पद्धतीने सेक्शन 8 क्लॉज 1 आपला क्लिअर झाला.
एक क्लॉज 2 सुद्धा आपण इथे घेतला, ठीक आहे. सेक्शन 8 क्लॉज 2. त्यानंतर आपण पुढे सरकूयात. का आता हे झालंय सेक्शन 8 क्लॉज 1 किंवा 8 क्लॉज 2 मध्ये आयदर टेनंट और लँडलॉर्डने जर ऍप्लिकेशन केलं तर. आता पुढे सरकूयात आपण. सेक्शन 8 क्लॉज 3 मध्ये काय होतं की टेनंट ऍप्लिकेशन करतो फक्त. सेक्शन 8 क्लॉज 3 मध्ये टेनंट ऍप्लिकेशन करतो, त्यावरती कोर्ट स्टँडर्ड रेंट किंवा परमिटेड इन्क्रीजेस फिक्स करून टाकते, ठीक आहे. टेनंट ऍप्लिकेशन करते, स्टँडर्ड रेंट किंवा परमिटेड इन्क्रीजेस फिक्स करून टाकते आणि त्यानंतर कोर्ट त्याच्यावरती कंडिशन टाकते की तू आयदर तू ती अमाऊंट डिपॉझिट कर किंवा लँडलॉर्डला दे. चालू आहे का? ठीक आहे. लँडलॉर्डला दे किंवा तू डिपॉझिट कर. तर त्या हिशोबाने आपण फर्दर ऍस्पेक्ट व्यवस्थित लिहून घेऊयात. सेक्शन 8 क्लॉज 3. सेक्शन 8 क्लॉज 3 काय होते, अख्खा लेक्चर रेकॉर्ड करून झाल्यानंतर कळतं की व्हिडिओ चालू नाही झाला, त्यामुळे विचारलं, सॉरी. माईक पण चालू आहे. 8 क्लॉज 3 मध्ये बघूया आपण. इफ एनी ऍप्लिकेशन फॉर फिक्सिंग द स्टँडर्ड रेट, इफ एनी ऍप्लिकेशन फॉर फिक्सिंग द स्टँडर्ड रेंट, fixing the standard rent, any application fixing the standard rent or permitted increases or permitted increases or permitted increases is made by आता इथे कोण आहे? is made by tenant, ठीक आहे. टेनंटने जर ऍप्लिकेशन केला असेल तर, ठीक आहे. टेनंटने जर ऍप्लिकेशन केला असेल तर आता पुढे क्लॉज 8 सेक्शन 8 क्लॉज 3 मध्ये परत सबसेक्शन दिलेले आहेत, ABCD. तर ते ABCD सुद्धा आपण आपल्या हिशोबाने कॅटेगराइज करू, ठीक आहे, लक्षात राहण्यासाठी. 8 क्लॉज 3 चालू आहे, वहीत व्यवस्थित लिहून घ्या, मार्जिन्स व्यवस्थित सोडा. तर क्लॉज ए काय म्हणतो, अपॉन द ऍप्लिकेशन ऑफ टेनंट, कोर्ट कॅन फिक्स, अपॉन द ऍप्लिकेशन ऑफ टेनंट, कोर्ट कॅन फिक्स स्टँडर्ड रेंट or permitted increases, ठीक आहे. आता कोर्टाने स्टँडर्ड रेंट किंवा परमिटेड इन्क्रीज फिक्स केलं. पुढे जाऊयात आपण, ठीक आहे. कोर्ट कॅन डायरेक्ट, ठीक आहे, कोर्ट कॅन डायरेक्ट. पुढची स्टेप काय, कोर्ट काय करते? डायरेक्ट करते. कोर्ट कॅन डायरेक्ट टू डिपॉझिट that amount of standard rent or permitted increase, that amount of standard rent or permitted increase in the court किंवा, ठीक आहे, याला और आहे, किंवा तिसरा पॉइंट घेऊ आपण, किंवा ऍट द ऑप्शन ऑफ टेनंट, किंवा सी ऍट द ऑप्शन ऑफ टेनंट. कोर्ट काय सांगतं की तू ही लँडलॉर्डला रक्कम देऊन टाक. ऍट द ऑप्शन ऑफ टेनंट, मेक एन ऑर्डर टू पे टू द लँडलॉर्ड, मेक एन ऑर्डर टू पे द लँडलॉर्ड
the amount of standard rent and permitted increases ची जी अमाऊंट आहे ते ॲट द ऑप्शन ऑफ टेनंट लँडलॉर्डला द्यायची असं कोर्ट डायरेक्ट करते. ठीक आहे. त्यानंतर आता अशा पद्धतीच्या कोर्टाने डायरेक्शन दिलेले आहेत, एकतर तू कोर्टात डिपॉझिट कर किंवा लँडलॉर्डला ते स्टँडर्ड रेट किंवा परमिटेड इन्क्रीजेस देऊन टाक. आता समजा ही ऑर्डर मान्य करायला टेनंट फेल झाला तर मग त्याचं ऍप्लिकेशन डिसमिस होऊन जाते. तर पुढचा पॉईंट घेऊयात आपण. ठीक. डी. इफ द टेनंट fails to deposit such amount किंवा if the tenant fails to follow the order of the court. आता हे एकाच पॅच मध्ये त्यामुळे ना परत त्याचं त्या रिइटरेशन परत करायचं नाही आपल्याला. त्या ऑर्डर ऑफ द कोर्ट रिगार्डिंग स्टँडर्ड रेंट अँड परमिटेड इन्क्रीजेस ते न लिहिता if the tenant fails to follow the order of the court, the application of the tenant shall be dismissed होऊन जाणार त्याचं ऍप्लिकेशन. ठीक आहे. shall be dismissed. ठीक आहे. आता ह्या डी ऍस्पेक्ट पर्यंत आलो आपण. तर एवढं कळालं की टेनंटने ऍप्लिकेशन केलंय, स्टँडर्ड रेंट परमिटेड इन्क्रीजेस फिक्स झाले आणि त्यानुसार कोर्टाची जी सांगितलेली प्रोसिजर आहे ती टेनंटनी कशी फॉलो करायची आणि ती जर फॉलो केली नाही तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होतील. ठीक आहे. आता पुढचा ऍस्पेक्ट बघूयात आपण. आता सेक्शन 8 क्लॉज 4 बघू. इथपर्यंत ही थोडक्यात झाली टेनंटने ऍप्लिकेशन केल्यानंतरची प्रोसिजर. सेक्शन 8 क्लॉज 4. सेक्शन 8 क्लॉज 4. सेक्शन 8 क्लॉज 4 काय म्हणतो की ऑन बिहाफ ऑफ ऑल द टेनंट्स एनीवन कॅन मेक एन ऍप्लिकेशन. ऑन बिहाफ ऑफ ठीक आहे. तो सॉरी सेक्शन 8 क्लॉज 6 येतो. सेक्शन 8 क्लॉज 4 मध्ये इंटरिम ऑर्डर फॉर स्टँडर्ड रेंट सांगितलेली आहे. द कोर्ट मे फर्दर द कोर्ट मे फर्दर मेक एन ऑर्डर फॉर interim standard rent or permitted increases. Interim standard rent or permitted increases ला अंडरलाइन करा. ठीक आहे. 8 क्लॉज 4. आता हे कधी इंटरिम आपल्याला कधी ऍप्लिकेशन कधी एंटरटेन होतं, इंटरिम इंजंक्शन वगैरे बघितलं असेल तुम्ही ड्युरिंग द पेंडन्सी ऑफ सूट ना. ठीक आहे. कॉमा करून ड्युरिंग द पेंडन्सी ऑफ द सूट. 8 क्लॉज 4. त्यानंतर सेक्शन 8 क्लॉज 5 घेऊयात आपण. ठीक आहे. सेक्शन 8 क्लॉज 5. सेक्शन 8 क्लॉज 5. आता अशा पद्धतीची काही डिसमिसलची ऑर्डर झाली किंवा अजून त्याचा डिफेन्स स्ट्राईक आउट केला तर मग त्या ऑर्डरला अपील नाहीये. देर इज नो अपील. There is no appeal for an order made under section 8 clause 3 or 8 clause 4. ठीक है.
नो अपील. ठीक आहे. आणि त्यानंतरचा लास्ट सेक्शन 8 क्लॉज 6 बघूयात आपण, जो मगाशी सांगितला मी की सेक्शन 8 क्लॉज 6 की ऑन बिहाफ ऑफ ऑल द टेनंट्स, ऑन बिहाफ ऑफ ऑल द tenants, on behalf of all the tenants, anyone can make an application, can make an application, anyone can make an application. ठीक आहे. तर अशा पद्धतीने कोणते कोणते सर्कमस्टन्सेस आले, त्यामुळे लँडलॉर्ड आयदर लँडलॉर्ड किंवा टेनंटने ऍप्लिकेशन केलं, ते आपण सर्कमस्टन्सेस बघितले 8 क्लॉज 2 त्याच्यातच कव्हर करून घेतला. त्यानंतर टेनंटने ऍप्लिकेशन केल्यानंतर कोर्टाने त्याला काय डिरेक्शन्स दिल्या त्याची ती प्रोसिजर बघितली 8 क्लॉज 3 मध्ये. त्यानंतर 8 क्लॉज 4 मध्ये आपण इंटरिम स्टँडर्ड रेंट आणि परमिटेड इन्क्रीजेस बघितला, आणि त्यानंतर 8 क्लॉज 5 मध्ये अपील त्याच्या अगेन्स्ट होत नाही, आणि 8 क्लॉज 6 मध्ये ऑन बिहाफ ऑफ ऑल द टेनंट्स एनीवन कॅन मेक एन ऍप्लिकेशन. त्यानंतर आपण पुढे सेक्शन 9 वरती सरकू. ठीक आहे. तर ऑब्विसली सेक्शन 8 ची वर्डिंग काय, सब्जेक्ट टू सेक्शन 9. आता सब्जेक्ट टू सेक्शन 9 का सांगितलंय, कारण की सेक्शन 8 नुसार स्टँडर्ड रेंट आणि परमिटेड इन्क्रीजेस फिक्स होतात ना. मग सेक्शन 9 त्या सेक्शन 8 ला इस्टॉपल लावतोय, थोडक्यात म्हणजे काय लावतोय, रेस ज्युडिकाटा लावतोय. त्यामुळे आपण सेक्शन 9 ला तसं बघायला गेलं तर रेस ज्युडिकाटा कुठे, सीपीसी मध्ये, म्हणून एमआरसीए मध्ये असलेल्या रेस ज्युडिकाला स्वस्त रेस ज्युडिकाटा म्हणतो. ठीक. सेक्शन 9, सेक्शन 9, सेक्शन 9 ची एक्झॅक्ट वर्डिंग लिहून घेऊ आपण. नो ऍप्लिकेशन फॉर स्टँडर्ड रेंट इन सर्टन सर्कमस्टन्सेस, नो ऍप्लिकेशन ऑफ स्टँडर्ड रेंट इन सर्टन circumstances, certain circumstances. ठीक आहे. त्याचं व्यवस्थित वर्डिंग लिहून घेऊ आपण. नो कोर्ट shall entertain any plea, no court shall entertain any plea that the rent or increases are excessive, that the rent or increases are excessive, कोणत्या कोणत्या सर्कमस्टन्सेस मध्ये आर एक्सेसिव्ह, डॅश करून सर्कमस्टन्सेस घेऊ आपण. फर्स्ट, if the standard rent or permit increases, if the standard rent or permitted increases are already fixed by the court, are already fixed by the competent court पाहिजे. ठीक आहे. ऑलरेडी फिक्स्ड बाय द कोर्ट कसं पाहिजे, कॉम्पिटंट कोर्ट. in respect of same premises, इथं पार्टी हा शब्द वापरलेला नाहीये. स्टँडर्ड रेंट आणि परमिटेड इन्क्रीज कशासाठी, प्रिमायसेस साठी. दुसरा टेनंट आला, दुसरा लँडलॉर्ड आला, लँडलॉर्ड तर नाही दुसरा येऊ शकत, पण दुसरा टेनंट जरी आला तरी स्टँडर्ड रेंट ऑलरेडी फिक्स झालेलं आहे. ठीक आहे. त्यामुळं इन रिस्पेक्ट ऑफ सेम प्रिमायसेसला अंडरलाईन करू शकताय, कॉम्पिटंट कोर्टाला अंडरलाईन करा, किंवा ऑलरेडी फिक्स्ड झालेलं आहे त्याला अंडरलाईन करा. सेम प्रिमायसेस. ठीक आहे. ऑन द मेरिट्स ऑफ द केस कसं झालंय, फिक्स ऑन द मेरिट्स ऑफ द केस, ऑन द मेरिट्स ऑफ द केस. ठीक आहे. ऑन द मेरिट्सला पण अंडरलाईन करा. त्यानंतर सेकंड बघूयात आपण, याच्यातला सेकंड पॉईंट दुसरा. आता स्वस्त रेट ज्युडिकाटा आपण का म्हटलंय त्याचा तुम्हाला अंदाज येत असेल तर ते लिहून घ्या आपल्या पर्पजसाठी. आपल्याला काय लक्षात राहण्याची मतलब, स्वस्त
रेस जुडिकेटा, ठीक आहे. सेकंड पॉइंट घेऊ आपण. सेकंड पॉइंट, विदाउट एनी फ्रॉड और कोल्युजन और एरर ऑफ द फैक्ट्स. विदाउट एनी फ्रॉड और कोल्युजन म्हणजे खोटा दावा नाही थोडक्यात. विदाउट एनी फ्रॉड, कोल्युजन और एरर ऑफ फॅक्ट्स म्हणजे चुकीच्या फॅक्ट्स तिथे सांगितलेल्या नाहीयेत. एरर ऑफ फॅक्ट्स, ठीक आहे. अँड देअर हॅज बीन नो स्ट्रक्चरल अल्टरेशन्स और चेंज इन द एम्युनिटीज इन रिस्पेक्ट ऑफ एनी अदर फॅक्टर्स चेंज इन द, ठीक आहे. तर अशा पद्धतीची बेसिक स्वस्त रेस जुडिकेटाची डेफिनेशन म्हणा किंवा त्याचा कन्सेप्ट म्हणा हा सेक्शन 9 मध्ये दिलेला आहे. आता सेक्शन 9 मध्ये आपला सब्जेक्ट टू सेक्शन 9, सेक्शन 8 बघितला आपण, सेक्शन 9 बघितला. आता पुढे सरकूयात सेक्शन 10, ठीक आहे. तर आपण पनिशमेंटचा चार्ट बघितलाय. तर पनिशमेंटच्या चार्टमध्ये सेक्शन 10 पहिला सेक्शन येतो की ज्याला पहिली पनिशमेंट आहे. आणि स्टँडर्ड पनिशमेंट बघितले होते आपण 3 months 5K बोथ. त्यामुळे सेक्शन 10 त्याच्या वर्डिंग सकट लक्षात राहायला पाहिजे. दॅट इज रेंट इन एक्सेस ऑफ स्टँडर्ड रेंट इल्लीगल, ठीक आहे. आता काही काही आहेत ना लक्षात ठेवायचे छोटे मोठे टेक्निक्स आपल्यालाच अवगत होतात. तर इथे सेक्शन 10 आणि शेवटचं पनिशमेंटचं सेक्शन आहे सेक्शन 55. पहिला सेक्शन, शेवटचं सेक्शन, दोनांना सेम पनिशमेंट 3 months 5K आणि बोथ, ठीक आहे. त्याचं वर्डिंग आपल्याला लिहायला जमेल का? बरं, त्याचं वर्डिंग न लिहिता त्याचं छोटंसं एक फक्त पॉइंटर घ्या. इट इज नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स. इट इज नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स आणि पनिशमेंट आहे त्याच्यासाठी पनिशमेंट फॉर कॉन्ट्रव्हेन्शन ऑफ सेक्शन 10 असं म्हणत आपण 3 months 5K किंवा बोथ, ठीक आहे. 5K मीन्स 5,000. तर यामध्ये ॲज सच वेगळं काही आहे नाही. त्यामुळे आपण सेक्शन 11 आणि 12 वरती सरकू. सेक्शन 11 आणि 12 हे दोन परमिटेड इन्क्रीजेस विषयी सांगतात. तर पहिला आपण सेक्शन 11 घेऊ. सेक्शन 8 आणि सेक्शन 11 थोडासा आवाका मोठा आहे. सेक्शन 11 सेक्शन 11चं वर्डिंग घेऊ. इन्क्रीज इन रेंट ॲन्युअली, इन्क्रीज इन रेंट ॲन्युअली and on account of improvement and on account of improvement etc. special addition etc. comma special additions or repairs etc. आता हे इम्प्रूव्हमेंट्स काय असतील, स्पेशल ॲडिशन्स काय असतील, स्पेशल अल्टरेशन कुठे शब्द वापरलाय किंवा रिपेअर्स कुठे शब्द वापरलाय आणि ह्या अल्टरेशन्स, रिपेअर्स किंवा ॲडिशन्स या शब्दांमुळे किती त्या पर्सेंटेज प्रोव्हिजनमध्ये काही थोडाफार डिफरन्स येतो की नाही, तर ते आपण ॲस्पेक्ट डिस्कस करताना, व्यवस्थित पॉइंटर्स डिस्कस करताना तिथे स्पेसिफिकली घेऊ, ठीक आहे. तर सेक्शन 11चा क्लॉज 1 घेऊयात आपण आधी. सेक्शन 11 क्लॉज 1. सेक्शन 11 क्लॉज 1 काय सांगतं? A landlord shall be entitled to make an increase. A landlord
shall be entitled to make an increase, to make an increase, to make an increase. Landlord shall be entitled to make an increase of 4% per annum in the rent, of 4% per annum in the rent. आता कसं दरवर्षी महागाई वगैरे वाढते, त्यामुळे परमिटेड इन्क्रीजेस मध्ये काय सांगितलंय, लँडलॉर्ड 4% रेंट मध्ये इन्क्रीज करू शकतो. असंच आपण पर्सेंटेज प्रोव्हिजन आधी याच्या आधी कुठे एक बघितलं होतं, पर्सेंटेज स्टँडर्ड रेंट मध्ये बघितलं होतं की स्टँडर्ड रेंट 5%नी लँडलॉर्ड वाढवू शकतो आणि परमिटेड इन्क्रीजेस 4%नी वाढवू शकतो. तर 4% पर एनमला बॉक्स करा. तर अख्ख्या एमआरसीए मध्ये पर्सेंटेज प्रोव्हिजन्स कुठे कुठे आहेत आणि ते कसं व्हॅरी होत आहे, तर त्याचा सुद्धा आपण एक चार्ट बनवलाय. तो आपण पुढच्या एखाद्या लेक्चरमध्ये कव्हर करूयात. ठीक आहे. आता लिंक नको तोडायला. सेक्शन 11, 12, 13 आणि 14 सोबत एकदा वाचले, एका पॅच मध्ये झाले का काही टेन्शन नाही. सेक्शन 11 क्लॉज 1 झालं. त्याच्यानंतर सेक्शन 11 क्लॉज 2 बघूयात आपण. आता याचं एक एक्सप्लेनेशन आहे, पण ते एक्सप्लेनेशन एवढं काही महत्वाचं नाहीये. तुम्ही एकदा ओव्हरलुक करून घ्या बेरॅक मधनं. सेक्शन 11 क्लॉज 2, जिथे जिथे जेएमएफसीने प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहेत त्यातल्या त्यात अजून कुठे विचारले जाऊ शकतात, तर त्या हिशोबाने आपण रेंट कंट्रोल ऍक्ट बघतोय. ठीक आहे. सेकंड सेक्शन 11चा क्लॉज 2 काय म्हणतो, अ लँडलॉर्ड शाल ऑल्सो बी इंटायटल्ड टू मेक, a landlord shall also be entitled to make, landlord shall also entitled to make such increases for an improvement, such increases for an improvements or structural alterations with the consent of 70% of the tenants, with the consent of 70% of the tenant. आलं बघा, परत इथं पर्सेंटेज आलं की समजा त्याला काय करायचे असतील, इम्प्रूव्हमेंट्स करायचे असतील किंवा स्ट्रक्चरल अल्टरेशन्स करायचे असतील, तर मग त्यांनी 70% टेनंट्सची काय घेतली पाहिजे, परमिशन घेतली पाहिजे, कन्सेंट घेतली पाहिजे. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं त्याला जे एक्सप्लेनेशन ते महत्वाचं आहे, तर ते घेऊ आपण. इम्प्रूव्हमेंट्स अँड अल्टरेशन्स. explanation improvements or alterations, त्याच्यामध्ये do not include repairs. Alteration do not includes repairs under section 14 clause 1. ठीक आहे. आता सेक्शन 14 बघणार आहेत आपण. लँडलॉर्ड हॅज अ ड्युटी टू कीप प्रिमायसेस इन गुड रिपेअर्स. आता जर लँडलॉर्डनी ते रिपेअर्स केले नाही तर मग टेनंटनी कसे करायचे, किंवा टेनंटनी केले तर मग आपलं सेक्शन 69 ऑफ इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट की रिइम्बर्समेंट तर झाली पाहिजे. आता रिइम्बर्समेंट झाली पाहिजे तर मग टेनंटनी कशा पद्धतीने लँडलॉर्डकडनं वसूल करायचे किंवा त्याला रेंटच द्यायचं नाही, तर ते सेक्शन 14 मध्ये तिथल्या तिथं आपण बघून घेऊ. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की इथे इम्प्रूव्हमेंट्स आहेत, स्ट्रक्चरल अल्टरेशन्स आहेत. ह्या स्ट्रक्चरल अल्टरेशन्स किंवा इम्प्रूव्हमेंट जर याला करायचे असतील तर त्याच्यामध्ये त्या लँडलॉर्डची जी ड्युटी आहे ती ड्युटी तिथनं एक्सक्लूड केलेली आहे. ते रिपेअर्स इथं कन्सिडर नाही होणार. ठीक आहे. त्यानंतर सेक्शन 11 क्लॉज 3 बघूयात आपण. सेक्शन 11 क्लॉज 3.
सेक्शन 11 क्लॉज 3. सेक्शन 11 क्लॉज 3 काय सांगतंय? अ लँडलॉर्ड बी इंटायटल्ड टू ॲडिशन टू द रेंट. अ लँडलॉर्ड shall be entitled to the addition to the rent amount not exceeding 15% per annum. Amount not exceeding 15% per annum. परत आले इथे 15% percentage provision for annum. 15% per annum ला बॉक्स करायचं आहे. ठीक आहे. कशासाठी? आता हे बघा कशासाठी. ऑफ द एक्सपेन्सेस इनकर्ड ऑन expenses incurred on special additions or special alterations. Special additions or special alterations. स्पेशल ॲडिशन्स और स्पेशल अल्टरेशन्सला अंडरलाईन करा. आता विषय काय आहे ना, ह्या सेक्शन 11 मध्ये लँडलॉर्ड कोणकोणत्या गोष्टींसाठी इंटायटल आहे हे प्रत्येक क्लॉज मेन्शन करतो. आता समजा त्याला कॉन्ट्रडिक्टरी वर्डिंग जर काही असेल तर त्यामुळे एक्सप्लेनेशन दिले. त्यामुळे आपण आधीच्या क्लॉजला एक्सप्लेनेशन बघितलं की लँडलॉर्ड कुठे इंटायटल नाहीये. तिथे जी त्याची जी ड्युटी आहे त्याची जी ड्युटी आहे रिपेअर करायची, तर त्या ड्युटी संदर्भात तो इंटायटल नाहीये. त्यामुळे लँडलॉर्ड शाल बी इंटायटल. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघूयात आपण. याला एक थोडंसं अजून एक पॅराग्राफ मध्ये घ्या. बिफोर मेकिंग एनी इन्क्रीज, बिफोर मेकिंग any special addition or special alteration, before making any special addition or special alteration, landlord shall obtain certificate. Landlord shall obtain certificate. कशाबद्दल? कोणाकडनं? फ्रॉम म्युनिसिपल ऑथॉरिटी. फ्रॉम म्युनिसिपल ऑथॉरिटीकडनं त्याने ते परमिशन त्याच्याकडे असली पाहिजे. ठीक आहे. एवढी एक कंडिशन आहे. तर असं सेक्शन 11 क्लॉज 3 झालंय. पुढे आपण बघूयात सेक्शन 11 क्लॉज 4 बघायच्या आधी ही जी म्युनिसिपल ऑथॉरिटी आहे, ही जी म्युनिसिपल ऑथॉरिटी, त्या म्युनिसिपल ऑथॉरिटीचं कॅटेगरायझेशन कसं आहे? आता आपण तिकडे बघितलं होतं ऑलरेडी डेफिनेशन क्लॉज मध्ये. तर ते कॅटेगरायझेशन जेवढे जिथे बघितलेले आहे ते सुद्धा लक्षात ठेवायचे, कारण की त्याच्यावरती एमसीक्यू विचारला जाऊ शकतो आणि तिथं स्कोप आहे ना विचारायला. जर 4-5 पॉइंटर्स आहेत तर त्याच्यापैकी एक गाळून नॉट टाकून प्रश्न विचारायचं, एमसीक्यू विचारायचं. ठीक आहे. आणि गोंधळात पडायचं. म्हणजे इथे जर पॉइंटर्स आपले क्लिअर असतील तर एमसीक्यू टॅकल करायला काहीच प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे त्याचं एक्सप्लेनेशन थोडक्यात घेऊ आपण. एक्सप्लेनेशन फॉर 11 क्लॉज 3. एक्सप्लेनेशन फॉर 11 क्लॉज 3. एक्सप्लेनेशन. ठीक आहे. द टर्म म्युनिसिपल ऑथॉरिटी इन्क्लूड्स द टर्म municipal authority includes स्पेशल ॲडिशन किंवा स्पेशल अल्टरेशन करायचे असतील तर मग म्युनिसिपल ऑथॉरिटीकडनं त्याने सर्टिफिकेट घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता या म्युनिसिपल ऑथॉरिटीमध्ये कोण कोण येतं तर ती आपण लिस्ट बघतोय आता. तर त्यामधला फर्स्ट, in case of municipal corporation, the municipal commissioner. In case of
म्युनिसिपल कॉर्पोरेशन, म्युनिसिपल कमिशनर, म्युनिसिपल कमिशनर कडनं सर्टिफिकेट काढायचं किंवा ती लोकल ऑथॉरिटी आहे. सेकंड, म्युनिसिपल काउन्सिल असेल तर चीफ ऑफिसर ऑफ द काउन्सिल, म्युनिसिपल काउन्सिल असेल तर चीफ ऑफिसर ऑफ द काउन्सिल, चीफ ऑफिसर ऑफ द काउन्सिल. ठीक आहे. थर्ड, ठीक आहे, कॅन्टोनमेंट एरिया असेल तर एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ द कॅन्टोनमेंट, कॅन्टोनमेंट एरिया असेल तर एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ कॅन्टोनमेंट, एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ कॅन्टोनमेंट, एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ कॅन्टोनमेंट. ठीक आहे. तर अशा पद्धतीने 3 पॉइंटर्स आहेत म्युनिसिपल ऑथॉरिटीमध्ये कोण कोण येणार आहे. ठीक आहे, यांना अंडरलाईन करा. म्युनिसिपल कमिशनर, चीफ ऑफिसर ऑफ द काउन्सिल आणि एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ कॅन्टोनमेंट. तर हे म्हणजे म्युनिसिपल ऑथॉरिटीज आहेत. ठीक आहे. तर आता फर्दर ऍस्पेक्ट बघूयात आपण. सेक्शन 11 क्लॉज 4. सेक्शन 11 क्लॉज 4. आता सेक्शन 11 क्लॉज 4 मध्ये काय सांगितलंय, द लँडलॉर्ड शॅल अल्सो बी फर्दर इंटायटल टू. आता इथे काय इंटायटलमेंट सांगितलेली आहे की लँडलॉर्ड कुठे कुठे पैसे उकळू शकतो. लँडलॉर्ड शॅल फर्दर इंटायटल टू कुठे, तर स्ट्रक्चरल स्पेशल और स्ट्रक्चरल रिपेअर जर असतील, स्पेशल और स्ट्रक्चरल रिपेअर जर असतील तर इथं परत पर्सेंटेज प्रोव्हिजन दिलेली आहे. किती, रेट नॉट एक्सिडिंग 25% ऑफ द स्टँडर्ड रेट नॉट एक्सिडिंग 25% ऑफ स्टँडर्ड रेंट. ठीक आहे, 25% ला इथे बॉक्स करायचं. आता अशा पद्धतीने पर्सेंटेज प्रोव्हिजन जिथे जिथे आहेत, आत्ताच बघितलं तुम्ही एकाच सेक्शन मध्ये 4-5 पर्सेंटेज प्रोव्हिजन आलेत. तर या पर्सेंटेज प्रोव्हिजनचा पण चार्ट बनवायचा. कारण की ठीक आहे, थेरोटिकल वाचताना ना आपल्याला ते फ्लो मध्ये लक्षात राहू पण शकते, त्यात काही वाद नाही. पण एकदम प्राईम टाइम मध्ये पटकन ओव्हरलुक करण्यासाठी चार्ट लय बेस्ट होतो काम. ठीक आहे. त्यानंतर सेक्शन 12 बघू आपण. त्यामुळेच म्हणतो ना आपण MRCA चार्ट वरती उडतो. सेक्शन 12. सेक्शन 12 काय म्हणतो, इन्क्रीज इन रेंट ऑन अकाउंट ऑफ पेमेंट ऑफ रेट्स. इन्क्रीज in rent on account of payment of rates. ठीक है. Where a landlord is required to pay where a landlord is required to pay to central government or state government or local authority काय त्याला पे करावं लागतं, और लोकल ऑथॉरिटीसाठी फ्रेश रेट सेस चार्जेस डॅश करून
फ्रेश रेट, सेस, टॅक्सेस, ठीक आहे, चार्जेस, लँड असेसमेंट्स, चार्जेस, लँड असेसमेंट्स, लँड असेसमेंट्स, त्यानंतर ग्राउंड रेंट ऑफ लँड, ग्राउंड रेंट ऑफ लँड एटसेट्रा. एवढं जर लँडलॉर्ड गव्हर्नमेंटला पे करत असेल तर मग लँडलॉर्डला ह्या ऍक्टने सांगितलंय की तू मेन बेसिक तुझं जे रेंट असणार आहे त्याच्यावरती तू परमिटेड इन्क्रीजेस हे घेऊ शकतोस, जे की एक्सेस रेंट म्हणून कन्सिडर होणार नाही. ठीक आहे, हा जो एक्सेस रेंट म्हणून कन्सिडर होणार नाही हा जो ऍस्पेक्ट आहे ना तो सेक्शन 13 मध्ये. तर लगे आपण सेक्शन 13 बघू, कारण की पहिला इंटरलिंकेजेसचा चार्ट आपण अपलोड केला होता. तर इंटरलिंकेजेसच्या चार्टमध्ये आपण सेक्शन 13 सोबत 10, 11 आणि 12 हे 3 सेक्शन घेतले होते. हे 4 इंटरलिंक सेक्शन होते. तर त्या हिशोबाने सेक्शन 13 बघूयात आपण. सर्टन इनक्रीज इन रेंट एक्सेप्टेड. सेक्शन 13. सर्टन increase in rent accepted. accepted नाही बरं का, एक्सेप्टेड म्हणजे काय, सोडून दिलंय त्याला, एक्झेम्प्ट करून टाकलंय. कोणते असे इन्क्रीजेस आहेत की जे रेंट मधनं गाळलेले आहेत किंवा वगळलेले आहेत, एक्सेप्ट केलंय त्यांना, ऍक्सेप्ट नाही. ठीक आहे, एनी इन्क्रीज ऑफ रेंट, त्यामध्ये वर्डिंग आहे एनी इन्क्रीज ऑफ रेंट अंडर सेक्शन 11 and 12, अंडर सेक्शन 11 and 12. ठीक है, shall not be deemed to be increase, shall not be deemed to be increased, shall not be deemed to be increased for the purpose of section 10, for the purpose of section 10. सेक्शन 10 काय म्हणतो, रेंट इन एक्सेस ऑफ स्टँडर्ड रेंट इज इलिगल. त्यामुळे त्या सेक्शन 10चा सुद्धा रेफरन्स आलेला आहे आणि सेक्शन 11 आणि 12 सुद्धा रेफरन्स आलाय. ठीक आहे, त्यामुळे सेक्शन 11ला अंडरलाईन, 12ला अंडरलाईन आणि सेक्शन 10ला अंडरलाईन, जे की आपण इंटरलिंकेजेस मध्ये बघितलं. सेक्शन 13 रेड विथ सेक्शन 11, 12 अँड 13. तर अशा पद्धतीने आपला इथला एक ऍस्पेक्ट कव्हर झाला. तर नेक्स्ट जो आहे तो सेक्शन 14, लँडलॉर्ड्स ड्युटी टू कीप प्रिमायसेस इन गुड रिपेअर्स. आता लँडलॉर्डची कशी ड्युटी आहे तर ती त्याने फुलफिल केली नाही तर मग टेनंटचं कसं ऑब्लिगेशन आहे. तर त्या सगळे जे काही छोटे मोठे ऍस्पेक्ट्स आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात, कारण की तो जरा मोठा सेक्शन आहे, कदाचित व्हिडिओ पण लेंदी झाला असेल. तर बघूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.